नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. लोकशाही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या वटपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा. वटवृक्ष जसा भरभक्कम आणि वर्षानुवर्षे टिकणारा, स्वतःच्या शीतल छायांनी सर्वांना सुखावणारा असतो, तसंच आपल्या सर्वांना दृढ आरोग्य आणि दीर्घायुष्याचा लाभ हो ही प्रार्थना. सावित्रीला साक्षात यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळाले ते या वटवृक्षाखाली. म्हणून आपल्याकडे दरवर्षी आजच्या दिवशी स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याची पद्धत आहे. पण आयुर्वेदाच्या नजरेतून पाहिलं तर वड ही वनस्पती स्त्री आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची आहे. परंपरा सांभाळण्यासाठी दरवर्षी स्त्रियांनी या झाडाजवळ जावं. पूजा करण्याच्या निमित्ताने थोडा का वेळ होईना पण वटवृक्षाच्या सान्निध्यात राहावं. शहर असो किंवा गाव, त्यामध्ये वटवृक्षाला कायम जागा असावी, असे अनेक हेतू वटवृक्षाच्या पूजनामागे असावेत. शिवाय पूजेमध्ये वडाला प्रदक्षिणा घालताना म्हणजेच क्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरण्यामुळे शक्ती इव्हॉल्व्ह होण्यास, पर्यायाने ब्रेनमधल्या महत्त्वाच्या सेंटर्सपर्यंत एनर्जीचा पुरवठा होण्यासही मदत मिळत असते. याशिवाय वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या हॉर्मोनल हेल्थसाठी बेनिफिशियल असतो. विशेषतः अंगावरून पांढरं पाणी जात असेल, पिरियड्समध्ये अतिरक्तस्राव होत असेल, गर्भाशय अशक्त झालं असेल तर वडाच्या सालीचा काढा अतिशय उपयोगी पडतो. वडाला पालवी फुटते त्यावेळेला फांदीच्या टोकाला येणारे अंकुर हे एखाद्या कळीप्रमाणे दिसतात. स्त्री आरोग्यासाठी हे वटांकुरसुद्धा अत्यंत उपयोगी असतात. गर्भाशयाची ताकद वाढावी, गर्भधारणेला मदत मिळावी यासाठी ताजे वटांकुर वाटून त्याच्या बोराच्या आकाराच्या 3 गोळ्या रोज तूप साखरेसह घेण्याचा आणि वरून दूध पिण्याचा उपयोग होतो. गर्भधारणेनंतरही गर्भाचा विकास व्यवस्थित व्हावा, बाळ दीर्घायुषी व्हावं यासाठी पहिल्या महिन्यामध्ये वटांकुर दुधामध्ये वाटून सेवन करण्याचा योग आयुर्वेदामध्ये सांगितलेला आढळतो. त्यामुळे मंडळी, परंपरेच्या बरोबरीने वटवृक्षाचं आरोग्यातलं योगदान लक्षात घेतलं तर वटसावित्रीची पूजा अजूनच लाभेल हे नक्की. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आजच्या वटपौर्णिमेच्या आरोग्य शुभेच्छा.